हॅलो नमस्कार. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची मी आता तयारी करायला घेतली आहे. तर आता मी ना वाणं बनवायला घेतली आहे ताटामध्ये आणि म्हणजे आरतीचं ताट पण मी आता तयार करते. हा देते ताप. तर आता तयारी वगैरे करून झालेली आहे माझी आणि म्हणजे मी आता ही फळं बिळं हे सगळं बनवलं आहे ताटातलं. तर हे माझं बनवलं, हे दीदीचं आणि हे आशूचं आहे. तर आता ते बनवून वगैरे घेतलं आणि आता मी साडी नेसून घेते, कारण का मी आता इथेच आली दीदीच्या घरी साडी नेसण्यासाठी. आता साडी नेसून घेते. मॅडम लोकांची तयारी झालेली आहे. थोडी थोडी आहे, थोडी थोडी बाकी आहे. माझा मेकअप करून झाला, आता फक्त साडी बाकी. हां आतांगला बघा, ती आतांगला दाखवायचं आहे. आतांग बघा. तर आता वटपौर्णिमेची तयारी माझी झालेली आहे आणि आजचं हे वटपौर्णिमेचं माझं लूक. तर मी इथे येऊन सगळी तयारी केली, फक्त मेकअप करून आली होती घरून आणि बाकी सगळं मी वाणाचं ताट वगैरे सर्व इथेच येऊन बनवलं. माझी मागून येऊन तयारी झाली, पण ह्या इकडच्या इथल्या तयारी करताना मुश्किल. वहिनी पण आल्या आमच्या ह्यांची तयारी करायला, बिचारे अर्धा तास थांबून. पण ह्या दोघी काय तयार होतच नाही. इथं ताट बनवून पण दिलंय मी त्यांना. 1 रुपयाचं कॉइन दे ना. या हाला आता ए मी जाऊ पुढे. नाही नाही, चल चल चल. हा मी मागून येऊन माझी तयारी झाली, सर्व बनवून झालं, मदत पण ह्यांना करून झाली, तरी काय ह्यांची तयारी काय आटपे ना. आता मी ह्यांच्या मागे लागून ह्यांना जबरदस्ती घेऊन आली इथे आणि खूप भयंकर गर्दी होती वडाची पूजा करण्यासाठी. आणि म्हणजे आमच्या इथे आहेत 2 वड, पण हा कसा एकदम पूर्वजांपासून इकडचा वड आहे, त्यामुळे इथे सर्वजण येतात. आणि मी हे बोर्ड दरवेळेस दाखवते इथे आले का. तिथे माझ्या मम्मीचं नाव लिहिलं आहे, तिच्या स्मरणार्थ म्हणजे माझ्या पप्पानी इथे वडाचा पारंबा बांधलेला आहे. तर इकडे म्हणजे आता आम्ही आमचा नंबर आला, आम्ही आत आलो पूजा करायला आणि माझ्यासोबत माझा बाबू पण पूजा करायला आला. त्याला बोलली बाहेर बस, तो काय बाहेर बसायला तयार नाही, त्याला पण आतमध्ये येऊन पूजा करायची होती. आणि मी जसं करत होती ते सगळं बघून बघून तो सुद्धा करत होता. तर पूजा म्हणजे हळदी कुंकू लावत होता आणि म्हणजे मी काय करत होती तसं सेम टू सेम सगळं करत होता तो आमच्यासोबत. आणि ना इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी ना मी माझ्या भावाच्या मुलाला घेऊन आलेली आणि तो सर्व हे शूट करत होता इथे. आणि त्याला काही एवढा व्यवस्थित कॅमेरा पकडायला जमत नव्हता, म्हणजे त्याला काही माहितीच नाही, छोटा आहे तो, म्हणजे 7-8 वर्षाचा असेल तो. तर त्याला मी सांगितलेलं की व्हिडिओ शूट कर म्हणून छान असा, तरी तो त्याच्या पद्धतीने म्हणजे त्याच्या लहानशा वयामध्ये चांगल्या पद्धतीने त्याने व्हिडिओ केला. नाही तर कधी कधी मी मोठ्यांच्या हातात कॅमेरा देते ना की हा बाबा व्हिडिओ काढा, तेव्हा ते कसं पण काय पण व्हिडिओ शूट करतात. आणि ह्याने प्रॉपर एकदम मस्त शूट करत होता. आणि इथे माझ्या वहिन्या पण होत्या दोघीजणी, तर आमच्यासोबत दरवेळेस असतात. म्हणजे आम्ही इथे आलो ना की आम्ही 5 जणी फिक्सच आहेत. आणि इथे कसं वातावरण पण खूप मस्त वाटतं, कसं सर्वजण असतात आणि घरातले असल्यामुळे मला जरा जास्त आणि चांगलं वाटतं. कसं आपण घरातल्या लेडीज जेव्हा एकत्र मिळून सगळं करतात ना तेव्हा खूप छान असतं. पण म्हणजे त्याच्यासाठी पण भाग्यात लागतं, म्हणजे बोलतात ना छान असं आपलं एक लक असतं की आपल्याला आपली माणसं भेटतात ना ती चांगली भेटतात त्याच्यासाठी. तर कसं वटसावित्रीची कथा आहे एक आणि खरंच ती ऐकण्यासारखी आहे. तेव्हापासून वटसावित्री पूजण्यासाठी सुरुवात झाली. खरं तर ती देवांच्या निगडीत आहे, ते मला ते खूप आवडलं. आणि खरं कारण वटसावित्री म्हणजे वटसावित्रीचं जे उपवास असतो, जो म्हणजे आमचा तरी उपवास असतो आमच्या भागामध्ये ना, वटसावित्रीचा उपवास जो सकाळी करतात ना, तर आम्ही माझ्या घरात तरी जेवढ्या बायका होत्या ना तर त्या सकाळी उठून ना चहा काय पाणीसुद्धा पित नव्हत्या पूजा होईपर्यंत. तर आम्ही बहिणींनी पण म्हणजे आम्ही सगळ्या पोरी त्यांचं बघून तेच शिकलो की आम्ही सकाळी उठलो ना तर पाणीसुद्धा पित नाही जोपर्यंत आम्ही पूजा करत नाही वडाची. आणि पूजा करून झाल्याच्या नंतर आहे ना मग आम्ही पाणी किंवा म्हणजे चहा वगैरे पितो. पण चहा तर शक्यतो नाहीच पित आणि पूर्ण दिवस फळावरच काढतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हा उपवास सोडतो. कारण का माझ्या घरामध्ये सर्व लेडीज तसंच करतात आणि आमच्या कोकणामध्ये तसं करतात, त्यामुळे मी तशा पद्धतीत करते. मी भले इथे कोल्हापूरची म्हणजे कोल्हापूरला लग्न करून आली असेल, पण माझी जी श्रद्धा आहे ना, जे माझ्या मनामध्ये आहे, जे मी बघितलं माझ्या घरातल्यांना,
ते मी करणारच. आता मला जबरदस्ती तर भरवू शकत नाहीत कोण, मला माझ्या मनाने करायचा आहे हा उपवास, तर मी हा करतेच तसा. आणि 2-3 असे वर्षातले उपवास आहेत, मोठे उपवास असतात ते, तर ते मला करायला आवडतात, त्यामुळे ते मी आवडीने करते. आणि मग दुसऱ्या दिवशी मी हा वट सावित्रीचा उपवास आहे ना, तो दुसऱ्या दिवशी सोडते. तर संध्याकाळी मग ह्यांना मी पान दिलं, पण तोपर्यंत इथे म्हणजे मी पूजा करेपर्यंत तर पाणीसुद्धा पियाली नव्हती. आणि हे माझं दरवर्षीचंच आहे, असं नाही की ह्या वर्षी कौतुकाने करते, असं नाही. मी पहिल्या वर्षीपासूनच असं करते. आणि माझी बहीण तर बाबा ती तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जोपर्यंत माझ्या जिजूंना ती पान देत नाही, म्हणजे ते जे आम्ही म्हणजे ते पानं बनवलं आहेत ना, पानं वडाची फळं ठेवून मानाची, तर ती जोपर्यंत ती पान त्यांना देत नाही ना, तोपर्यंत ती काहीच खात पित नाही. त्याच्यामुळे माझे जिजू आहेत ना लवकर येतात, प्रयत्न करतात त्या दिवशी लवकर घरी येण्याचा, कारण का आमची बाई काय खात पित नाही त्याच्यासाठी. आणि त्याच्यावर म्हणजे एक जर असं बघायला गेलं ना, वटसावित्रीची पूजा म्हणजे ना निगडीत आहे ती बाळाशी. तर ते खूप छान स्टोरी आहे, मला माहिती आहे, पण मला आता सांगायला खूप अवघड होतं आहे, कारण काय म्हणजे खूप छान गोष्ट घडते आणि मला ते सांगायला नाही म्हणजे वाटत आहे. तर तुम्ही म्हणजे सोशल मीडियावर खूप ठिकाणी आहे ती कथा, तर तुम्ही ते ऐकू शकतात. खरंच खूप छान आहे ऐकण्यासारखी, आणि मुलावरच आहे. आणि माझ्या बाळाने तर अक्षरशः माझ्यासोबत 7 फेऱ्या घातल्यात वडाला. जेवढे मी फेऱ्या घातल्या तेवढ्या त्याने फेऱ्या घातल्या, जेवढे मी पूजा केली तेवढी त्याने पूजा केली. आणि आता पण हात जोडून काय मागतो तर त्याचं त्यालाच माहिती. आणि जी मी ही साडी नेसली आहे ना, ती मला ह्यांनी गिफ्ट केलेली साडी आहे. आणि मला खूपच जास्त आवडली ही साडी. खरं तर मला म्हणजे मी जेव्हा त्यांनी मला दिली ना, तेव्हा मी जाम खुश झालेली. आणि मी तेव्हा डिसिजन घेतलेला की ही साडी ना मी वटपौर्णिमेलाच नेसणार. तर मग मी ती आज नेसली आहे साडी. आणि आता आमची पूजा वगैरे करून झाली. सवाष्णीने ना सर्वांना म्हणजे हळदी कुंकू लावायला घेतलं आहे. जेवढे आम्ही त्या टायमिंगला वडाची पूजा करायला होतो ना, म्हणजे त्या नंबर वाईज सर्वजण आता जात होते वडाची पूजा करण्यासाठी, कारण का ना खूप गर्दी होती मैदानात. मग सर्वजण म्हणजे 8-8 जणी, 7-7 जणी, 10-10 जणी असे जात होतो वडाची पूजा करण्यासाठी. तर म्हणजे त्या नंबरमध्ये जे सवाष्ण्या बायका होत्या ना, तर सर्वजण इथेच एकमेकांना वाण देत होते, म्हणजे ते पान आहे ना ते देत होते वाणाचं. तर त्या पानामध्ये ना 5 फळं आणि एक आहे ना मंगळसूत्रसारखं असं, म्हणजे मणीचं एक म्हणजे धाग्यामध्ये ओवलेलं असतं. तर ते म्हणजे ते एक ठेवलेलं असतं त्या पानामध्ये. तर ते आम्ही प्रत्येक सवाष्णीने एकमेकांना दिले. आणि आज मान असतो सवाष्णीचा प्रत्येक, तर एकमेकांचे सर्वजण वय बघत नाही तर बाया पडतात. म्हणजे तिला एक म्हणजे एक देवीच्या रूपाने या फिर काय म्हणजे एकदम श्रेष्ठ असं रूप तिचं समजून आहे ना, एकमेकींच्या त्या दिवशी पाया पडतात. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही इथे मारुती मंदिरात आलो, म्हणजे हनुमंताच्या मंदिरात आलो. तर तिथे मैदानातच हनुमंताचं मंदिर आहे. आणि हे आमच्या भागातलं ना सर्वात जागृत देवस्थान आहे. आणि इथे जागेवाल्याचं पण हे बाजूला हनुमान मंदिराच्या हनुमंत देवाच्या बाजूला आहे ना, तो दगड आहे ना, तो जागेवाल्याचा दगड आहे. आणि इथे महाराजांची मूर्ती पण आहे. तर आम्ही सर्व त्या म्हणजे देवांसमोर आणि महाराजांसमोर आहे ना वाणाचं पान ठेवलं आणि त्यांचं पण पाय पडून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आहे ना सर्व घरातल्या बायका होतो, तर आम्ही घरातल्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून घेतला आणि वाणाचं पानं दिली. मी माझ्या बारक्या बहिणीला वाण दिला आणि मी तिला बोलली ना पाया पड, तर ती तर माझ्या पाया पडलीच.
आणि त्याच्यानंतर मग ती माझ्या पाया पडून झाल्याच्या नंतर आहे ना माझ्या मोठ्या बहिणीची पण गंमत बघा. तिला मी पाया पडायला लावलं म्हणून हिने पण मला पाया पडायला लावलं. म्हणजे आमच्या घरात आहे ना शेराला 125 एक असे आहेत ना. खरंच आमचं म्हणजे ह्याच्यामध्येच टाईम जातो आर्ग्युमेंट घालण्यामध्ये, ह्याला बोल त्याला बोल. आमच्या भावंडांचा हेच आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांना वाण वगैरे देऊन घरी गेलो आमच्या. कसं येत होता घाम येत होता. थकलो आम्ही लोक. थकली दीदी. दीदीचा तरी दीदीचा आता सत्यवान घरी आलेला आहे. आता नाही पण पूजा केली आज मम्मा सोबत आहे ना. ट्री मोठा ट्री होता. ट्रीला फेऱ्या घातल्यास की ना मम्मा सोबत घातल्या ना. पूजा पण केली. कोणासाठी केली? डॅडासाठी. हा डॅडासाठी. साईबाबा पण आहे तिथे. हा पूजा केलीस ना तू. ऐक 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 मी काय बोलते. मी ना डॅडासाठी पूजा केली. मग तू कोणासाठी केली? चालले ना घेतलात ना घरी पाहिजे. बाय. तर आधी आम्ही गेलो होतो ते माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी होतो आम्ही बसलेलो सर्वजण. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता आमच्या माहेरी आलो आहे तिघी पण. आणि आता आम्ही म्हणजे घरी आली तेव्हा मी पहिली देवाची बत्ती लावून घेतली. आणि म्हणजे देवाची बत्ती करून झाल्याच्या नंतर मग कसं आपण आता पूजा केली आहे तर आपण देवासमोर पण पान ठेवतो. आता बाकीचे ठेवतात की नाही माहीत नाही, आम्ही ठेवतो. त्याच्यामुळे मग आम्ही इथे माहेरच्या देवाजवळ पान ठेवायला आलो ह्याचं वाणाचं. आणि त्याच्यानंतर मग तिथे देवासमोर ठेवून हळदीकुंकू लावून घेतला. आणि मग आता ठेवते ती माझ्या मम्मीला पहिला हळदीकुंकू लावून घेते. जी सवाशीण म्हणून देवाघरी गेली आहे तर तिला पहिलं हळदीकुंकू लावून घेते. आणि मग गजरा वगैरे आणलं आहे तर तिला गजरा पण म्हणजे घालून घेतला आता. आणि मग तिच्यासमोर तिच्या फोटोच्या समोर पण आहे ना वाणाचं पान ठेवलं. तर आजचा दिवस आमचा कंप्लीट ह्यांचा झालेला आहे, माझा झालेला नाही आहे. कारण का बोलून घसा दुखला, घसा बसला. आता मी घरी गेल्याच्या नंतर मग ह्यांना आपण वाण देणार आहे. आणि घरच्या माझ्या देवाला वाण देईल. आणि त्याच्यानंतर मग माझा दिवस कंप्लीट होईल. आणि तो दीदीला मदत करतोय. दीदी बाटल्या भरते पाण्याच्या. आणि तो आता बाटल्या देतो दीदीला माळावर द्यायला. भरायचे ना टांग बाटल्या द्या. त्या भरलेल्या बाटल्या ठेवल्या आता. रिकामी बाटल्या आणल्यात खाली. हा आणि ही मेहंदी आहे ना ती मी काढली होती. तर आणि दुसरी मेहंदी आहे ना ती मेहंदीचा छाप आहे, दाखवतो तुम्हाला. हा मेहंदीचा छाप आहे. तो छापलेला परवा तो म्हणजे चांगला रंग वगैरे आला त्याला. मला परवा वाटलेलं की म्हणजे काय रंग नाही आहे ह्याला, तर चांगला रंग आला ह्याला. मागे त्यांनी काढलेला आहे हे डॉट. आणि हा छाप त्यांनीच रंगवला आहे पूर्ण. आणि हे मी काढली. एवढी काय म्हणजे आम्हाला काय आर्टिस्ट नाही, आम्हाला काय एवढी छान जमत नाही, पण ठीक आहे साधारण तरी काढतो चांगली अशी. आणि आता आम्ही काहीतरी खाऊन घेतो. आमच्या आजीने आम्हाला वडे केले. दाखव वडे ग. तिला बरं नव्हतं, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिला आजच नेमका डिस्चार्ज भेटला. आणि ना तिने साबुदाणा वडा केला आहे. ठीक आहे, तर तिने आम्हाला ते खायला दिले. आता पूजून झालं आहे ना म्हणून आम्ही आता खातोय, ना आता आम्ही कसं काय खात नाही. आता हे खाऊन घेतो पूजून झाल्याच्या नंतर. किती प्रेम असतं आजीचं बघा. बिचारी ते आजच डिस्चार्ज होऊन आली आणि आम्हाला माहिती पण नाही तिने हे वडे केलेत. आम्ही अचानक इथे आलो तेव्हा तिने म्हणजे असं खायला दिलं तेव्हा आम्हाला कळलं. की आता जास्त व्हिडिओमध्ये यायला बघत नाही, सांगेन जाऊन दे. चला आता खाऊन घेते मी आणि नंतर मग आपण बोलू पुढे. तर आता फायनली मी पोचली आहे माझ्या डेस्टिनेशनवर, माझ्या सासरी. आणि मी आता सासरच्या देवाची पूजा करून घेतली आहे. आणि सर्वप्रथम मी पहिली साडी सोडून टाकली कारण का मला लय भारी झालं आता साडी नेसून. दिवसभर होती आणि मी संध्याकाळी 7च्या दरम्यान घरी आली आहे. कारण का हे नाईटला जायचे होते आणि हे नाईट करून आले पण होते, त्याच्यामुळे
त्यांना आराम करायचा होता. दुपारी ते 1च्या दरम्यान काहीतरी आले आणि त्यांनी मला घरी सोडलं तिथे आणि मी तिथे मग म्हणजे पूर्ण टाईम आतांगला घेऊन तिथेच होती, कारण का त्यांना आराम पाहिजे होता, त्यांना झोपायला नाही भेटत होतं, म्हणून मी उशिरान आली इथे घरी आणि मी त्यांना ओवाळून घेतलं आणि वाण दिलं. तर मी त्यांना ओवाळते म्हणून आता पण त्यांना टिक्का लावतोय. आमचा आता वटपौर्णिमा वगैरे करून झालेला आहे. आजचा दिवस आमचा कंप्लीट झालेला आहे. माझा आत्ता झाला आहे. तर मग आता ह्यांची नाईट होती, तर आता वटपौर्णिमेचं सगळं करून घेतलं, त्यांना पण दिलं वाण वगैरे आणि आता आला लगेच आला. आज आतांगने पण पूजा केली ना वडाची मम्मासोबत, है ना. तर आता उपवास आहे. हा, आजचा उपवास वटपौर्णिमेचा. माझा दरवर्षी मी उपवास वटपौर्णिमेचा दुसऱ्या दिवशीच सोडते. तर आता उद्या सोडणार. तर आता थोडा विकनेस यायला लागलाय, पण मी तरी नाही काय खाणार. आता फ्रूट म्हणजे ज्यूस आणून दिलंय आणि मी फक्त फ्रूटच खाते. पण आज पहिल्यांदा मी आज दुपारी ना वडे खाल्ले, साबुदाणा वडे. तर म्हणजे माझ्या आजीने केले होते आवडीने, म्हणजे म्हणून तिचा म्हणजे मान ठेवण्यासाठी थोडं टेस्ट केलं तिच्यासाठी. मी रात्रीचं नाही वाजवायचं एवढ्या, नको सोनू नको वाजव. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. हां बाय बाय. त्याला बोलायचं होतं म्हणून त्याला मला व्हिडिओ बंद करून परत चालू करायला लावला. असं तोंडा माझा बेबी आगाव व्हायला लागला दिवसेंदिवस.